जय भीम मित्रांनो, मंगळवारी दिनांक 10 डिसेंबर रोजी परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधान शिल्पाचे एका व्यक्तीने नासधूस केली, त्या शिल्पाची विटंबना केली। याच्याच निषेधार्थ परभणी येथील भीम अनुयायांनी, आंबेडकर अनुयायांनी तसेच संविधानप्रेमी व देशप्रेमी अनुयायांनी दिनांक 11 डिसेंबर रोजी संवैधानिक मार्गाने व शांततेने मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते। सकाळी 11 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत हा मोर्चा अतिशय शांततेने व संयमाने चालू होता। दुपारी अचानक या मोर्चाला हिंसक वळण प्राप्त झाले व जाळपोळ व काही ठिकाणी दगडफेक सारख्या घटना घडल्या। परंतु या घटना कोणी केल्या, कशा प्रकारे केल्या याची जाणीव कोणालाही नाही। आंबेडकरी चळवळीतील युवकांनी किंवा त्या मोर्चासाठी आलेल्या जे देशप्रेमी होते, संविधानप्रेमी होते, या लोकांनी त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा सहभाग नोंदविण्यात आला नव्हता। पोलीस प्रशासनाचं व जिल्हा प्रशासनाचं व काही लोकांचं असं म्हणणं आहे की जे अनुयायांनी, आंबेडकरी चळवळीतील अनुयायांनी जो मोर्चा काढला होता त्यातीलच काही तरुणांनी जाणीवपूर्वक जाळपोळीच्या घटना केल्या, जाणीवपूर्वकच नासधूस करण्यात आलेली आहे। या गोष्टीमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। आंबेडकरी चळवळीतील युवकांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे का, अशा प्रकारच्या प्रश्न येथे उपस्थित करण्यात आलेले आहेत। दिनांक 10 डिसेंबर रोजी संविधान शिल्पाची विटंबना झालेली होती। त्याच्यानंतर 11 तारखेला म्हणजेच काल मोर्चा निघणार होता, याची माहिती पूर्णपणे जिल्हा प्रशासनाला व पोलीस प्रशासनाला चांगल्या प्रकारे होती। परभणीमध्ये भीम अनुयायांची, संविधानप्रेमींची संख्या ही अतिशय जास्त मोठ्या प्रमाणावर आहे, याची देखील जाणीव प्रशासनाला आहे। मग या गोष्टीची पूर्वकल्पना असताना देखील जिल्हा पोलीस प्रशासनाने व जिल्हा प्रशासनाने याबाबत योग्य खबरदाऱ्या का घेण्यात आलेल्या नाहीत, हा प्रश्न येथे उपस्थित होतो। पोलीस प्रशासनाची जादा कुमक यांनी का मागवण्यात आलेली नाही। हाकेच्या अंतरावर हिंगोली येथील CRPचे बटालियनचे क्वार्टर आहे, तिथून SRPFचे क्वार्टर आहे, तिथून SRPची बटालियन का मागवण्यात आलेली नाही। IG ऑफिस हे फक्त हाकेच्या अंतरावर नांदेड येथे आहे, 1 तासामध्ये परभणीवरून नांदेडला येता येते। तरी देखील IG हे दुपारच्या नंतर का आले, सकाळीच त्यांनी येऊन परिस्थिती आटोक्यात घेण्याचा प्रयत्न का करण्यात आला नाही। या सर्व गोष्टीमुळे इथे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। जाणीवपूर्वक आंबेडकरी जनतेला, जे युवक मोर्चामध्ये सहभागी झाले होते, त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे का। 1 वाजेपर्यंत कसलीही गोंधळ झालेला नसताना अचानकपणे या गोंधळ कशा पद्धतीने झाला, हे जाणीवपूर्वक घडून आणलेल्या एक कट कारस्थान आहे, हे नाकारता येत नाही। पोलीस प्रशासनाने योग्य खबरदारी घेणे हे अतिशय महत्त्वाचे होते, परंतु त्या पद्धतीची कसलीही खबरदारी घेण्यात आलेली इथं दिसून आलेली नाही। योग्य पोलीस कुमक तिथं दिसून आलेली नाही आहे। प्रशासनाने कोणत्या व्यवस्था केल्या होत्या हे देखील तिथं दिसून आलेले नाही आहे। अगोदर जे आंदोलन शांततेने आंदोलन करत होते, कोणी हे आंदोलन भडकावून दिले आणि कशा पद्धतीने इथे जाळपोळ घडली याची काहीही कल्पना नाही। परंतु त्यानंतर पोलिसांनी तिथे लाठीचार्ज केला, अक्षरशः लोखंडी रॉडने आंबेडकर अनुयायांना, तरुणांना त्यांनी मारलेले आहे। ही कोणत्या पद्धतीची पोलीस प्रशासनाची कर्तबगारी आहे हे यातून कळून येत नाही। पोलीस प्रशासनाने अश्रुधुराच्या नळकांड्या देखील इथे सोडलेल्या आहेत, म्हणजे पोलीस प्रशासनाने अश्रुधूरच्या नळकांड्या सोडण्यासाठी त्याची पूर्वतयारी केली होती। पण हे आंदोलन चिघळू नाही किंवा मोर्चाला हिंसक वळण येऊ नाही याची पोलीस प्रशासनाने का खबरदारी घेण्यात आली नाही। त्यांना माहीत होतं की आंदोलन कदाचित चिघळेल, तर आपण अश्रुधुरांची व्यवस्था करून ठेवावी। त्यांनी जे सामान्य जनता आहे त्यांच्यावर अश्रुधुराच्या फायरिंग केलेली आहेत, याची ते पूर्वव्यवस्था करू शकतात, परंतु हे आंदोलनच चिघळू नाही याच्यासाठी त्यांनी पूर्णपणे फौजफाटा का मागवण्यात आलेला नाही। IG साहेबांना दुपारनंतर परभणीत यावं लागलं, ते आदल्या दिवशीही परभणीत येऊ शकले असते, सकाळी देखील परभणीत येऊ शकले असते आणि परिस्थिती नियंत्रणात आणू शकले असते। त्या दृष्टिकोनातून त्यांनी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही। जाणीवपूर्वक भीम अनुयायांना या प्रकरणामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे। ही कोणत्या पद्धतीची लोकशाही आहे। भीमनगर येथील महिलांना, मुलींना घरामध्ये घुसून पोलीस प्रशासनाच्या लोकांनी त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केलेला आहे, अटक केलेली आहे। मुलांना लाठीचार्ज केलेला आहे, लोखंडी रॉडने मारलेला आहे। ज्या पद्धतीनं काही दिवसापूर्वी आंतरवाली सराटी येथे
पोलीस प्रशासनाने परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली आणि जे मराठा आंदोलक होते त्यांच्यावर लाठीचार्ज केला, आया बहिणींचे डोके फोडले. त्याच प्रकारची परिस्थिती परभणीमध्ये देखील प्रशासनाने जाणीवपूर्वक निर्माण केली आणि परभणीतील भीम अनुयायावर दहशतीचे वातावरण निर्माण केले. 15 दिवसावर भीमा कोरेगाव येथील अनुयायांची मानवंदना होणार आहे. 1 जानेवारी जवळच आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये अराजकता कशा पद्धतीने पसरवली जाईल आणि भीम अनुयायामध्ये एक भीती वातावरण कशा पद्धतीने पसरल्या जाईल या पद्धतीची कट कारस्थान येथे रचण्यात आलेलं आहे. जाणीवपूर्वक भीम अनुयायावर, आंबेडकर अनुयायावर आणि जे संविधानप्रेमी लोक आहेत त्यांच्यावर कायद्याचा फास आवळण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. प्रशासनाने योग्य खबरदारी योग्य वेळी घेतली असती तर या घटना घडल्या नसत्या आणि या घटना घडवण्यामागं कोण आहे हे देखील अद्याप कळलेले नाहीये. माथे फिरू हे म्हणत आहेत. ज्या व्यक्तीनं हे विटंबना केलेली आहे त्याची कोणतीही माहिती प्रशासनाने अद्यापही सार्वत्रिक केलेली नाही आहे. अशा पद्धतीची माहिती त्यांनी सार्वत्रिक करणं गरजेचं. हा माणूस माथे फिरू आहे हे पोलीस प्रशासनाला कधी कळले, जिल्हा प्रशासनाला कधी कळले? कधीही भारतीय संविधानाची विटंबना होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होते. विटंबना करणारा हा माथे फिरूच कसा असतो हा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी या सगळ्या गोष्टींची जाणीवपूर्वक खबरदारी घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे फेल्युअर आहे जिल्हा प्रशासनाचं, पोलीस प्रशासनाचं आणि राज्य सरकारचं. शपथविधीचा कार्यक्रम होऊन 8 दिवसापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. अद्यापही गृहमंत्री डिसाईड झालेले नाहीत. मग या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी कोण घेणार, याची संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी कोण करणार हे देखील यामागं निर्माण झालेले अनेक प्रश्न आहेत. जाणीवपूर्वक आंबेडकरी तरुणांना त्यांची चळवळ दाबून टाकण्याचा हा एक खूप मोठा कट कारस्थान आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं, त्यांचं करिअर समाप्त करणं ही एक मनुवादी प्रकृती आहे आणि ही आज देखील